यशस्वी पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे। गौरी शंकर नगर तारदाळ येथे आज यशस्वी पब्लिक स्कूलचा 10वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून छत्रपती शासन महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ दिव्याताई मगदूम, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ प्रियंका खोबरे, तारदाळ ग्रामपंचायत सरपंच सौ पल्लवी पवार, ग्रामपंचायत सदस्य नयन कांबळे उपस्थित होते। यावेळी बोलताना सौ दिव्याताई मगदूम यांनी आजचे पालक आणि त्यांच्या पाल्यांवरचे असणारे संस्कार या विषयावर बोलत असताना आपल्या पाल्यांना घडवताना आपल्या स्त्रियांनी मोबाईल फोनचा अतिरिक्त वापर करणे टाळावे आणि मोबाईल विरहित शिक्षण देऊन मुलांच्यावर चांगले संस्कार द्यावेत, महिलांनी धाडसी व कणखर बनावे या विषयावर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आणि शाळेसाठी शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ प्रियंका खोबरे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सर्व पालकांना विद्यार्थ्यांप्रती कसे जागरूक राहावे आणि महिलांनी कशा प्रकारे निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे यासंबंधी मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य नयन कांबळे यांनीही यशस्वी पब्लिक स्कूलचा प्रगतीचा आलेख असाच वाढत राहो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या। यावेळी पालक, व्हाईस प्रिन्सिपल, HOD व सर्व शिक्षिका, विद्यार्थ्यांचा उत्साह खूप जाणवत होता। कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक अनिरुद्ध सर यांनी केली तर प्राध्यापक चंद्रकांत कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ वैशाली मॅडम यांनी आभार व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ धनश्री शिंदे व रोहिना भोसले यांनी केले। यशस्वी पब्लिक स्कूल तारदाळ, जसं छत्रपती शासन ही माझी संघटना आहे, पण मी त्या संघटनेला कधीही संघटना म्हटलं नाही, कारण तो माझा परिवार आहे। त्याच पद्धतीने माझ्या सरांनी तुमच्यासाठी पण काही शब्द वापरले की यशस्वी पब्लिक स्कूल ही स्कूल आहे, पण त्यांच्यासाठी तुम्ही म्हणजे त्यांचा परिवार आहे। पालक वर्ग म्हणजे तुम्ही त्यांचा एक कुटुंबाचा एक भाग आहे, लक्षात ठेवा। मगापासून कार्यक्रमामध्ये मी बघते मुलं शांत आहेत, पण आयांची कुजबूज जास्त चालू आहे, बरोबर आहे ना? मुलं शांत आहेत कारण मॅडमांचं लक्ष आहे, मुलं शांत आहेत पण आयांची कुजबूज जास्त आहे। बघा, आयुष्याची सुरुवात आपण म्हणतो की आपला गुरु कोण, तर पहिला गुरु आई असते आणि दुसरा गुरु हा शिक्षक असतो, लक्षात ठेवा। आयुष्याची सुरुवात आईपासूनच होत असते। आई फक्त समाजात कसं वावरायचं, कसं जगायचं हे शिकवते,